व्हिडिओची क्वालिटी काफी क्लिअर झाली हा. म्हणजे आता मी काफी चांगल्याने मूव्ह करत आहे आणि बहुत चांगल्याने दिसून पण राहिला आहे. इट्स रिअली नाईस. एक नवीन अपडेट आली आहे त्याच्या थ्रू असं काही होऊन राहिलं असं मला वाटते शायद. So, hello, this is the My Artifact episode number 671. आजची तारीख आहे चार 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 तारीख. बसूनच घेतोय थोडसा. आजची तारीख आहे 4 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. नवीन वर्षी काही ना काहीतरी रेझोल्युशन करावं लागते. तू कोणतं रेझोल्युशन केलंय त्या वर्षी? 2017च्या वेळेस मी कोणतं रेझोल्युशन केलं आहे? मी हे रेझोल्युशन केलं आहे की मी 2017च्या म्हणजे 2018 तेव्हा 2018 न्यू इयर स्टार्ट होईल तेव्हा मी न्यू इयर मुंबईमध्ये सेलिब्रेट करेन. मुंबईमध्ये राहीन किंवा मुंबईमध्ये सेलिब्रेट करेन. हा माझं रेझोल्युशन आहे. ऍक्च्युली हे माझं प्रत्येक वर्षीचं रेझोल्युशन असते. एव्हरी डे मी एव्हरी इयर्स माझं रेझोल्युशन हेच असते का या वर्षी मी मुंबईला सेलिब्रेट करीन. या वर्षी मग मुंबईला सेलिब्रेट करीन न्यू इयर. व्हाय मुंबईला सेलिब्रेट करीन म्हणजे काय? मुंबईला कोणी राहते का? किंवा मुंबईला सेलिब्रेट करीन म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी मुंबईला सेटल होईल आणि देन मी माझी फिल्म मेकिंगची जी जर्नी स्टार्ट करेन. आता माझ्या लाईफला थोडासा फिल्म मेकिंग साठी थोडासा पॉज आलेला आहे. आय डोंट नो पॉज आलेला एक प्रकारे. बरं मला एवढं माहित आहे राव, आपली समजा जर आपल्याला फिल्म मेकर बनायचं आहे, आपल्याला आपली फिल्म बनवायची आहे तर आपल्याला मुंबईला जावं लागेल. या मुंबईला आपल्याला थोडस स्ट्रगल सर्वाइव्ह तर काही ना काहीतरी करावं लागेल. तर मुंबईला जाणे आणि शिफ्ट होणे तिथे सेटल होणे ऍक्च्युली इट्स अ कॉस्ट. सर्वात महत्वाचे आहे जॉब. विदाउट जॉब आपण मुंबईला सर्वाइव्ह करूच शकत नाही. येस, हे एवढं आपल्याला माहित आहे. सो मुंबईला जॉब घेणं प्लस तिथे कुठेतरी राहण्याचा बंदोबस्त करणं, कुठेतरी रेंट मध्ये किंवा कुठेतरी किरायाच्या घरी तरी तिथे राहणं. तर या दोन गोष्टी जर सेटल होत असेल मुंबईला तर मग मी माझं फिल्म मेकिंग स्टार्ट करू शकतो. व्हाय मी असं का म्हणून राहिलो? तू सरळ का नाही जात मुंबईला? जर मी सरळ मुंबईला गेलो तर काय प्रॉब्लेम? मी गिव्हअप करून टाकीन आणि गिव्हअप केल्यानंतर मी वापस येईल तर माझ्या मनातून फिल्म मेकिंग बद्दल जे काही स्वप्न आहे ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊन जाईल. कम्प्लिटली. आणि काहीच राहणार नाही. आणि त्याच्याबद्दल काही अचीव किंवा टार्गेट आपल्याला अचीव करायचे आहे किंवा फिल्म मेकर बनायचं आहे हे ड्रीम कम्प्लिटली लॉस्ट होऊन जाईल. आणि मला असं नाही होऊ द्यायचं आहे. सो मी एव्हरीडे म्हणजे मी हेच करून राहिलो की मुंबईला सेटल होणं फर्स्ट आणि देन आपली डेस्टिनी अचीव करणं. स्वप्न तर सगळेच जण पाहते राव, मोठे मोठे स्वप्न. पण या मोठ्या मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि हिंमत आणि स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी खूप जास्त प्रमाणात पाहिजे, बहुत जास्त प्रमाणात पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमची डेस्टिनी अचीव करू शकता. म्हणजे तुम्ही खूप जास्त मेहनती असाल, स्वतःवर खूप जास्त कॉन्फिडन्स
आणि मनामध्ये हिंमत का जे काही प्रॉब्लेम येईल त्याला मी फेस करीन. तर ह्या 4-3 गोष्टी असेल तर तुम्ही तुमची टार्गेट्स अचीव करू शकता. या आणि थोडासा पेशन्स पण असणं गरजेचं आहे. थोडस शांत मनाने प्रॉपरली डिसिजन घेणं हे पण महत्वाचं आहे. कारण एक प्रकारे शांत होऊनच आपण चांगल्या गोष्टी विचार करतो आणि त्याला अनुसरून काही ना काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. सो या आता तर एवढंच आहे. आज सकाळी काय झालं आज सकाळी काय झालं, काल ऍक्च्युली कपलिंग तुटली होती D1 फीडरची. तर आम्ही करीब 2 दिवस झाले त्या कपलिंगच्या मागेच होतो. काल तरी कशी तरी ती कपलिंग बसवली आणि आज मला वाटलं आज एकदम फ्री. आज काही नाही, आज फक्त ऑइल टॉकअप करायचं आहे, 2-3 ऍडलर वगैरे टाकले झालं. मग आपण थोडीशी पढाई करू चांगली. आज आपलं काही जास्त काम राहणार नाही असं मला वाटलं. आणि जसा मी ड्युटीवर गेलो आणि सकाळी 7:15 वाजता मला माहित पडलं का कपलिंग तुटली, जे काल लावली होती. म्हणजे हार्डली 8 घंट्यातच तुटली. व्हॉट? मी एकदम शॉक मध्ये झालो. हे भाऊ, म्हणलं सकाळी 1:30 वाजता कपलिंग लावली आणि संध्याकाळी तुम्ही 9 वाजता तोडून टाकली कपलिंग. MS ची कपलिंग भाऊ, चांगली हार्ड स्टील, मेटल, कार्बन स्टील, ते तोडून टाकली ऑपरेशन वाल्यांनी. आय मीन म्हटलं मी तर, आणि एक नाही दोनही कपलिंग, गिअरबॉक्स पुलीची आणि गिअरबॉक्स मोटारची दोन्ही कपलिंग तुटल्या. आता कसं म्हणजे ठेकेदारांनी स्वतःच्या पैसे खर्च करून त्यांनी कपलिंग आणली आणि त्या दोन्ही कपलिंग वाया गेल्या. तर मला नाही वाटत होतं की आता काही ठेकेदार स्वतःचे पैसे काही लावल म्हणून. बट त्यांनी आज कशी मेहनत घेतली ठेकेदारांनी, म्हणजे लोणारे साहेबांनी, जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी कसं इकडे तिकडे बघितलं, शोधली, त्याला त्या कपलिंगला प्रॉपरली बनवलं, मशीनिंग केली, लेथ मशीनवर त्याला ठेवून त्याला प्रॉपर डायमेन्शन दिले, बोर केला आणि त्याच्यानंतर ती कपलिंग बनवली. आणि बनवल्यानंतर मग आम्ही ती कपलिंग लावली करीब 4:30-5 वाजेपर्यंत. आज दिवसभर या कपलिंगच्याच मागे फिरून राहिलो. दिवसभर इकडे तिकडे CHP स्टोर, त्याच्यानंतर इकडे टी पॉइंट, फीडर कन्व्हेयर, त्याला कुठेच आराम नाही, कुठेच नाही. बस करीब जेव्हापासून न्यू इयर स्टार्ट झालं, म्हणजे 1-2 तारखेपासून, कारण 2 तारखेला मंडे होता, तर 2, 3 आणि 4 म्हणजे 3 दिवस झाले कंटिन्यू आम्ही कपलिंगच्याच मागे हिंडून राहिलो. आणि आज तरी कपलिंग झाली, तर आज तरी नोका तुटू बा, ऍटलिस्ट हार्डली 1 महिना तरी चालली पाहिजे. बट चालेलच. या न्यू इयरची सुरुवात मोठी खराब झाली आहे, म्हणजे जॉबच्या रिलेटिव्ह मध्ये. म्हणजे आम्हाला कंटिन्यू कपलिंगच्याच मागे हिंडावं लागत आहे. सो काय वाईट नाही, थोडीशी मेहनत तर करावंच लागत आहे. आणि त्याच्यानंतर मी काय संध्याकाळी पिक्चर पाहतो म्हणलं, बट राहू दे म्हणलं. ते काय अदितीने तिचं काही प्रोजेक्ट आहे, तिला लिहायला लावलं, थोडस लिहून दे म्हणे. ऍक्च्युली तिचे पेपर आहे आणि तिला थोडं पढाई पण करायची आहे. सो या आहे ना, थोडासा वेळ आहे. आपण ड्युटीवर पण आपण पढाई करतो, घरी आल्यावर पण थोडीशी हार्डली 10-12 पेजेस आहे, लिहून घे पटकन. फोटो वगैरे ते चिपकत बसा, ते आपण लिहून घ्यायचं बस. लिहून घेऊ अँड देन एव्हरीथिंग इज फाईन. त्याच्यानंतर आज काही सांगण्यालायक काय आहे का? सांगण्यालायक तर काही आज आहे नाही. सो हा या नवीन वर्षाचं रेझोल्युशन मी काय ठरवलं आहे? नवीन वर्षाचं रेझोल्युशन ठरवलं आहे का आपलं करीब 9 वाजता डब्बा आला पाहिजे आणि 10 किंवा 10:30 तर डेडलाईन आहे, 10 वाजता आपल्याला झोपायचं.
या म्हणजे हार्डली मोबाईल घ्यायचा, बिग बँग थेरी पाहिजे, हार्डली 2-3 एपिसोड पाहायचे, झोपून जायचं आणि सकाळी 6:30 वाजता उठायचं. कारण आपली झोप प्रॉपरली होत नाही त्यामुळे. आणि 3 दिवसात तर खूपच एक्झर्शन झालाय, सो झोप इज इम्पॉर्टंट, राईट? सो आज तर एवढंच. दिस इज मराठी एपिसोड नंबर 671. Right now we are at Khaparkada, Maharashtra.